गेल्या 2 वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या सांगलीकरांच्या सेवेत आता ई बसेस दाखल झाल्या आहेत। आजपासून या बसेस सातारा आणि पंढरपूर या 2 मार्गावरच धावणार आहेत। सांगली आणि मिरजेतील चार्जिंग स्टेशनचे घोडे अडल्यामुळे तसेच पुण्यात चार्जिंगचे स्लॉट उपलब्ध नसल्याने पुण्यासाठी अजून 1 ते 1.5 वर्ष प्रतीक्षा करावी लागणार आहे। ईश्वरपूरमध्ये चार्जिंग करून या बसेस सांगली बस स्थानकातून धावणार असल्याने महामंडळाचा कारभार चव्हाट्यावर आलाय। सांगली, मिरज आणि इस्लामपूर अशा 3 आगारासाठी 120 ई बसेस मंजूर आहेत। त्यात सांगलीची 40, ईश्वरपूर 40 आणि मिरजेसाठी 40 अशा या गाड्यांचा समावेश आहे। सांगली आगारमध्ये आज अत्याधुनिक ई शिवाय बसचा शुभारंभ करण्यात आला। जुन्या ई बसेसपेक्षा या बसमध्ये अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षा देण्यात आली आहे। सांगलीतून 4 बसेस सातारा आणि पंढरपूर मार्गावर धावणार आहेत। आज या बसेसचं पूजन एसटीच्या कर्मचारी, अधिकारी आणि प्रवाशांकडून करण्यात आले। यावेळी प्रवाशांना पेढे वाटून प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या। दररोज सकाळी 9 आणि 10 वाजता सांगली, सातारा आणि ईश्वरपूर, पंढरपूर या मार्गावर ही शिवाई बस सेवा सुरू राहणार आहे। आज सांगली मध्यवर्ती बस स्थानकातून या बसेस सातारा आणि पंढरपूरकडे रवाना झाल्या। याशिवाय आरामदायी बस सेवेचे प्रवाशांनी सुद्धा स्वागत केले। यावेळी सांगली आगारातील व्यवस्थापक, अधिकारी, कर्मचारी आणि चालक, वाहक उपस्थित होते। नमस्कार। आज सांगली बस स्थानकावरून आपल्या सांगली विभागाला, सांगली जिल्ह्याला ज्या 4 बसेस ई शिवाय बसेस प्राप्त झाल्या त्याचं लोकार्पण होते, चालू होत आहेत आजपासून। ह्या बसेसचं चार्जिंग स्टेशन ईश्वरपूर येथे आहे। ईश्वरपूर येथून ह्या बसेस पंढरपूर मार्गावरती 2 बसेस धावणार आहे आणि सातारा मार्गावरती 2 बसेस धावणार आहेत। त्या बसेसचा तिकिटाचा दर साध्या बसेस आणि या बसेसमध्ये फक्त स्टेजला 5 रुपयाचा फरक आहे। पुण्या मार्गावरती जर गेलं तर 722 रुपयाचं तिकीट पडेल। या बसेसमध्ये सर्व सवलती लागू आहेत, जसं की महिला सन्मान योजना लागू आहे, अमृत ज्येष्ठ नागरिकांची योजना लागू आहे, ज्येष्ठ नागरिकांची पण सवलत लागू आहे। जे विविध पुरस्कार द्याय त्याही इथं सवलती लागू आहे। ही बस अतिशय आरामदायी आहे, पूर्ण वातानुकूलित बस आहे आणि ह्या बसेसमधून जास्तीत जास्त प्रवाशांनी प्रवास करावा, मला सहकार्य करावे। याच्या वेळा सकाळी 7:15 आणि 7:15 वाजता ईश्वरपूरमधून पंढरपूरला सुटणार आहे। इथून 1 तासानंतर म्हणजे 8:15 आणि 9:15ला इथून सुटतील। तसेच साताऱ्याला इथून सुटायचं टायमिंग सांगली बस स्थानकावरून 9 वाजता आणि 10 वाजता असेल। आरक्षण वगैरे काय सदरच्या बसेस ऑनलाईन आरक्षणासाठी आपण उपलब्ध करून दिलेले आहे। ऑनलाईन आरक्षणासाठी ह्या बसेस उपलब्ध आहेत, प्रवासी ऑनलाईन आरक्षणही करू शकतात। माझं नाव मैथिली ओझरडे। मी आली आहे साताऱ्यावरून, आता साताऱ्याला चालली आहे। त्याच्यामुळं आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमुळं ही एसी गाडी मिळणं म्हणजे खरंच खूप चांगली गोष्ट आहे आणि कम्फर्टेबल जास्त आहे। थँक्यू। प्रवास आणि आजचा प्रवास कसा वाटतो? हा जास्त कम्फर्टेबल असणार आहे। तुम्ही हा प्रवास करा, नेहमी करणार। हो, ही सेवा दिल्याबद्दल काय वाटतं? एसटी महामंडळाचे खरंच आभार आहेत आणि अजून असे चांगले चांगले फॅसिलिटीज तुम्ही अजून पुढे हे करणार। आणि आत्ताच्या ॲक्च्युली काळाची गरज आहे, कारण सगळे पर्सनल एसी गाडीने फिरण्यापेक्षा तुम्ही एसटीच्या एसी गाडीने फिरलेलं कधी पण चांगलं आहे असं मला वाटतं। सुद्धा नियंत्रित आहे। दर नियंत्रित। लक्ष्मण शंकर गोरे, यमगरवाडी। आता सांगली सातारा गाडीमध्ये बसलेलो आहे। गाडीचा प्रवास एकदम सुकर व्हावा, छान आहे, आम्ही आनंदी आहे। त्याबद्दल सांगली डेपोचे व्यवस्थापक, बस चालक सर्व लोकांचं अभिनंदन। अशीच सेवा तत्पर राहो हीच आमची इच्छा आहे।